तर बघा, लढा भलेही आरक्षणाचा असेल, पण एका सामान्य व्यक्तीच्या एका शब्दावर एवढा समाज मुंबईसारख्या ठिकाणी जमा होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. माननीय जरांगे पाटील हे एका समाजासाठी लढा लढत आहेत. आपण समाजासाठी अनेक जण झटलेले पाहिले, त्यातून राजकारणात उतरता नाही पाहिले, पण हा निस्वार्थ माणूस मागे हटला नाही. समाजासाठीच जगेन आणि समाजाच्या न्याय या हक्कासाठीच मरेन ही भावना या मराठा योद्ध्याची आहे. सामान्य खेडेगावातून खूप आंदोलने केली, पण आंदोलन आणि आपला समाज टिकवून ठेवण्यात आजपर्यंत असं कोणी आंदोलन करता नसेल. एका शब्दावर लाखो लोकांची मने जिंकणारा योद्धा मराठ्यांना लाभला. सध्याच्या या स्वार्थी जगात हे खूप मोठे भाग्य आहे. खेडेगावातील सामान्य घराघरातील माणूस मुंबईसारख्या ठिकाणी आल्यावर काही माहीत नसल्यामुळे आणि नवीन असल्यामुळे लाजतो बसतो, पण एका जरांगे पाटलांमुळे याच कष्टकऱ्यांनी आज मुंबई दणानून सोडली. लक्षात घ्या राजकारण्यांनो, लोकप्रियता सध्याच्या घडीला या व्यक्तीसारखी कोणालाच नाही. यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो. अशा माणसाची प्रशंसा करायला फक्त मराठीच लागतात असे नाही, कोणीही प्रशंसा करावी असं आंदोलन आहे. त्यामुळे अशा स्वार्थी जगात मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या माणसांची पताका डौलाने फडकवणाऱ्या या युद्धास मानाचा मुजरा.